नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत तालुक्यातील कौंडाणे येथील ग्रामस्थांनी आज विविध मागण्यांसाठी गावामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे। कौंडाणा ते बिटकेवाडी या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, वन विभागाचे माळढोक आवारण्यासाठीचे आरक्षण काढून त्याच्या जाचक अटी तात्काळ कमी करण्यात याव्यात। कौंडाणे येथील शाळकरी मुली व ग्रामस्थ यांना येण्या जाण्यासाठी रोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजता खास एसटीची व्यवस्था करण्यात यावी व ही एसटी वेळेतच यावी। याशिवाय गावातील असणारा BSNLचा टॉवर तात्काळ उभा करण्यात यावा। याचप्रमाणे कौंडाणे ते कोंबळी या रस्त्याचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे। या मागणीसाठी हे आंदोलन मानव अधिकार अभियान संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं आहे। यामध्ये नवनाथ निवृत्ती शिंदे, राजेंद्र नामदेव सुद्रिक, नितीन पांडुरंग गंगावणे, दत्ता विनायक सुद्रिक, निखिल नवनाथ सुद्रिक हे या आंदोलनामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला। आज कौंडाणे गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। गेल्या 2018 मध्ये कौंडाणे गावच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते आणि त्यावेळी ज्या आपल्या मागण्या आपण मांडल्या होत्या त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज पुन्हा ग्रामस्थांना आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। आज या उपोषणाच्या अनुषंगाने कौंडाणे ते कोंबळी हा पूर्ण डांबरीकरण रस्ता व्हावा, त्याचप्रमाणे कौंडाणे ते बिटकेवाडी आणि कौंडाणे ते चांदे बुद्रुक हे देखील रस्ते डांबरीकरण करून मिळावेत। तसेच कौंडाणे ते आपलं दगडवाडी ते चांदे बुद्रुक हा रस्ता खडीकरण किंवा मुरमीकरण करून मिळावा, अशा आमच्या या रस्त्याबाबतच्या मागण्या आहेत। त्याचबरोबर आमच्या गावाचा जो पाणी पुरवठा आहे जलजीवन प्राधिकरण योजनेअंतर्गतचा, तो पाणी पुरवठ्याचं काम तातडीने करण्यात यावं, गावामध्ये मोबाईलचा टावर उभारण्यात यावा। त्याचप्रमाणे वन विभागाच्या बाबतीत ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थ आमरण उपोषण करत आहोत। आज दुपारी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला उपोषणापासून परावृत्त व्हा अशा प्रकारचं पत्र दिलं, परंतु आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्यामुळं आम्ही आमचं उपोषण अद्याप म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबवणार नाहीत। आमचं उपोषण हे कायमस्वरूपी चालू राहणार आहे अशी आमची ठाम भूमिका असल्यामुळं प्रशासनाने आमच्या मागण्यांचं गांभीर्याने दखल घ्यावी, आमच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असं आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो। जर आमच्या मागण्यांचा वेळीच दखल घेतली गेली नाही तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून नगर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी व त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन जबाबदार असेल। या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो